जय मुक्ताई वार्ता चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहे। त्यामुळे महाराष्ट्रातून मराठा समाजातर्फे त्यांना ठिकठिकाणी पाठिंबा मिळत आहे। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातून देखील त्यांना पाठिंबा मिळालेला असून मुक्ताईनगर तालुका मराठा समाज व मराठा सेवा संघातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसीलदार मुक्ताईनगर यांच्या मार्फत निवेदन देऊन पाठिंबा दर्शवून मराठा समाजाच्या आरक्षणाची तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे। पहा यावेळी मराठा समाज बांधव काय म्हणतात। आदरणीय मनोज भाऊ जरांगे आता 6व्यानं उपोषणाला बसले आहेत। आंतरवाडी सराट्याला 7व्याने आता त्यांच्या उपोषणाचा 6वा-7वा दिवस आहे। एखाद्या कुठल्याही गोष्टीला किती आपण ताणून धरायचं याचा सुद्धा प्रशासनाने विचार करावा। मराठा लोकांच्या या सगळ्या भावनेचा अंत आता शासनाने पाहू नये आणि ताबडतोब निर्णय घेऊन काहीतरी त्याच्यामधून निष्पन्न करावं किंवा काढावं अशी सकल मराठा मुक्ताईनगरच्या बांधवांची भावना आहे। ह्या सगळ्या आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचून तात्काळ त्यांनी त्या उपोषणावर काहीतरी तोडगा काढून ते उपोषणावर काहीतरी उपाय करावा अशी सगळ्यांची भावना आहे, मागणी आमची आहे। समाजाचे योद्धे आदरणीय जरांगे साहेब हे तमाम महाराष्ट्रातील गोरगरीब मराठा समाजाकरता गेल्या 2 वर्षापासून सातत्याने उपोषण व आंदोलन करीत आहे। आज 7व्यांदा ते आपल्या सर्व समाजाच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसले असून ही अंतिम शासनाला त्यांनी सूचना केलेली आहे की जर माझ्या मराठा समाजातील गरीब लोकांना तुम्ही तात्काळ ओबीसीमधून आरक्षण द्या आणि आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही यासाठी हा लढा त्यांनी उभारलेला आहे। त्यांच्या या लढ्याला तमाम मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व समाज बांधव हे एकमुखाने पाठिंबा देत आहे आणि ही मागणी शासन दरबारी त्वरित पाठवून आमच्या मागण्या त्वरित मान्य करा अशी विनंती करीत आहे। यांची प्रकृती ही आता अत्यंत खालावलेली आहे आणि दुर्दैवाने जर जरांगे साहेबांचं काही बरं वाईट झालं तसं होऊ नये, कारण वडीलधाऱ्यांचा बोल आहे किंवा चार मरो पण 4चा पोशिंदा न मरो अशी एक म्हण आहे आणि म्हणून शासनाने आता महाराजांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर त्यांचा अंत पाहू नये आणि आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीमधनं आरक्षण मिळावं। आम्ही हक्काचं मागतोय, आम्ही काही कुणाचं हिसकावून घेत नाही आहे। आज आमची पोरं ग्रॅज्युएट झालेली पोरं डोक्यावर बिना सर्टिफिकेटने डिग्र्या घेऊन सणा फिरताय आणि त्यांना नोकऱ्या नाही आहे, उद्योगधंदे नाही आहे आणि म्हणून शासनाला आता ही शेवटची वार्निंग आणि कळकळीची विनंती आहे की आता आपण अंत पाहू नये आणि आम्हाला न्याय द्यावा। ही मुक्ताईनगर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं अशी माझी कळकळीची विनंती आहे।